नमस्कार सर्वांना. जय ज्योती जय सावित्री. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तिपीठ, पुणे महाराष्ट्र, शाखा परतवाडा. गुढीपाडवा सणानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात नववर्ष म्हणून साजरा केला जातो. परंपरा, श्रद्धा यासोबत यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. सर्वात पहिले ऋतूबदल. गुढीपाडवा साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये येतो, जेव्हा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. या काळात वातावरणात बदल होतात. शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी थोडी कमी होते. म्हणूनच या दिवशी कडू-गोड पदार्थ खाण्याची प्रथा आहे. कडुनिंबाचे सेवन या दिवशी करतात. कडुनिंबात अँटीबॅक्टेरिया तसेच अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्वचेचे व पचनाचे विकार कमी होतात. म्हणजेच ऋतूबदलामुळे होणाऱ्या आजारामुळे संरक्षण मिळते. आपण या दिवशी गुढी उभारतो. गुढी म्हणजे उंच काठीवर कापड, कडुनिंब, साखरगाठी आणि कलश लावलेला असतो. गुढी उंच ठिकाणी लावल्याने सूर्यप्रकाश आणि हवा यांचा संपर्क वाढतो. सूर्यप्रकाशामुळे काही जंतू नष्ट होतात. यामुळे घराच्या आसपासचे वातावरण स्वच्छ आणि आरोग्यदायी होत राहते. या दिवशी आपण घर स्वच्छ करतो. धूळ, जंतू आणि कीटक त्यामुळे कमी होतात. स्वच्छतेमुळे रोगाचा प्रसार कमी होतो. तसेच या सणाला शेती आणि निसर्ग याचाही एक दुवा लागलेला आहे. हा काळ नवीन पीक चक्र सुरू होण्याचा असतो. शेतकरी नवीन वर्षासाठी तयारी करतात. म्हणजेच हा सण निसर्गाच्या चक्राशी जोडलेला आहे. असे म्हणता येईल, गुढीपाडवा हा फक्त धार्मिक सण नसून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि निसर्गचक्र या सर्व गोष्टींशी संबंधित वैज्ञानिक आधार असलेला सण आहे. अशा या गुढीपाडवा सणानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय ज्योती जय सावित्री.